तर नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्यात राष्ट्रवादी पुन्हा एकदा वर्चस्व राखणार की पंडित धर्मा पाटलांच्या राजकारणातल्या कमबॅकचा काँग्रेसला फायदा होईल? काय नेमकी सटाण्यामधली परिस्थिती आहे? थेट पाहूयात सटाण्यातून हा ग्राउंड रिपोर्ट। देव मामलेदार यशवंत महाराजांची भूमी अशी ओळख असलेल्या सटाणा शहरावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे। गेल्या 10 वर्षांपासून इथं आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे। आता पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याकरता राष्ट्रवादीने कंबर कसली आहे। गटनेते बाळासाहेब उर्फ काका रौंदळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे। गेल्या 10 वर्षातल्या विकास कामांच्या जोरावर सटाणावासीय पुन्हा पक्षालाच कौल देतील असा विश्वास राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे। गेल्या 10 वर्षापासून सटाणा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे। ही सत्ता का आली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही विकासाची कामं केली म्हणून आम्हाला दुसऱ्यांदा संधी मिळाली। पुन्हा आता आम्ही जी मागच्या 5 वर्षामध्ये शहरामध्ये नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास मागच्या 5 वर्षामध्ये शासनाच्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपयाची कामं या सटाणा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही या ठिकाणी केली। येणाऱ्या या पंचवार्षिकमध्ये सटाण्याचा पाण्याचा प्रश्न, बहरी गटारीचा प्रश्न असेल, रस्त्यांचा असेल, हे एवढं जनतेला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हा प्रश्न सोडू शकतो। काँग्रेसनं माजी आमदार पंडित धर्मा पाटील यांचे चिरंजीव ॲडव्होकेट विजय पंडित पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। राजकारणामध्ये कमबॅक केलेल्या पंडित धर्मा पाटील यांनी केलेल्या भरीव विकास कामांच्या जोरावर जनता आपल्या हाती शहराची सूत्र देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निवडणुकीच्या दरम्यान निवडून आलेले सगळे नगरसेवक असो, नगरपालिकेचे अध्यक्ष असो, यांनी सातत्याने पक्षाच्या भूमिकेतनं किंवा त्यांच्या सत्तेचा वापर हा फक्त पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न हा फक्त राजकारणापुरता आणि सत्ता मिळवण्यापुरताच केला। दुर्दैवाने गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही। राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना भाजप युती आहे, मात्र सटाण्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढतायत। नगराध्यक्ष पदाकरता भाजपनं राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांना आयात करून रातोरात उमेदवारी दिली, तर शिवसेनेनेही वेगळी चूल मांडत नगराध्यक्ष पदाकरता अरविंद सोनवणे यांना उमेदवारी दिली। कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व आरोग्य व स्वच्छतेसाठी ड्रेनेज आणि सटाणा शहरातील जाणारा बायपास हा अतिशय महत्त्वाचा आहे की याच्यापूर्वी सटाणा शहरातून जाणारा राज्य मार्ग जो आहे त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मृत्यू झालेला आहे गाडी ट्रकांमुळे। त्याच्यामुळे भविष्यात ह्या गोष्टी होऊ नये तेवढ्याकरता बायपास हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वाढीव शहरातील वस्ती जी आहे त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा माझा हा मानस आहे। सटाणा शहरामध्ये पाण्याचा अतिशय दुर्भग भाग आहे। पाण्यासाठी हे सर्व शिवसेनेचा शिवप्रतिज्ञामध्ये जे प्रसिद्ध केलेले त्या माध्यमातून आम्ही शहराला दिलेलं आहे। शहरामध्ये असंख्य अडचणी आहेत, त्याचबरोबर शहरवासियांना एक मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासिका निर्माण केली गेली पाहिजे। नवतरुणांकडे शिक्षणाच्या दृष्टीने शहराच्या नगरपालिकेने स्वतःची पालकत्व जबाबदारी स्वीकारून शहरवासियांना आपलं गाव आणि आपलं घर वाटलं पाहिजे। आपलं हक्काचं ठिकाण हे नगरपालिका ही माझं हक्काचं ठिकाण आहे असं प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे। प्रत्येक सुखदुःखामध्ये समाविष्ट असलेली नगरपालिका हे नागरिकांना हक्काचं दालन वाटलं पाहिजे, ही खरी शिवसेनेची विजन आहे। सटाण्याच्या पालिका निवडणुकीत ना आघाडी झाली ना युती, सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेत। मात्र नाराजांना बरोबर घेऊन सुनील मोरेंनी सटाणा शहर विकास आघाडीची मोट बांधली। अनेक वर्षापासून सटाणा शहराला अर्जुन आप्पा असताना टँकर मुक्त सटाणा शहर झालं होतं। त्यानंतर पाण्याचे हाल बघितले माता भगिनींचे, तर प्रचंड हाल या शहरामध्ये होता। पाण्याची गैरसोय आहे। त्यानंतर नवीन वसाहतीमध्ये कुठेही सांडपाण्याची व्यवस्था नाही। जेवढे ओपन प्लेस आहेत, एक सुद्धा ओपन प्लेस डेव्हलपमेंट झालेला नाही। त्याच्यामुळे अनेक डासांचं साम्राज्य या संपूर्ण सटाणा शहरामध्ये झालेलं आहे। जे युवक असतील, युवतिक असतील, खेळाडू असतील, खेळाडूंसाठी एक मैदान देखील या सटाणा शहरामध्ये आज निर्माण झालेलं नाही। अनेक समस्या आहेत, या समस्या आम्ही या आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहोत। पालिका निवडणुकीच्या निमित्तानं शहरातलं राजकीय वातावरण कडक थंडीत चांगलंच तापलंय। शहराच्या अनेक समस्या जैसे थे आहेत। सर्व राजकीय पक्ष आता जनतेच्या दारात पुन्हा मतांचा जोगवा मागताना दिसतायत। मात्र सटाणा शहरातली जनता कुणाला कौल देईल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। निलेश वाघ, झी मीडिया, सटाणा, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।